अमेय, तू या पॉडकास्टसाठी काय करू शकतोस, कुठल्या थराला जाऊ शकतोस? मी खूप काही केलंय ऑलरेडी, अजून काही वेगळं करायची गरज खूप काही म्हणजे मेन्शन कर लोकांना कळू. जसं की आज सकाळी 7 वाजता उठून मी इथे येऊन बसलोय. सो आणि माझ्या आईने डबा बनवलेला, तो आता आपण खाल्ला ब्रेक मध्ये. आणि अजून काय हवंय, कष्ट करतोय मी. तू तुझा जॉब सोडू शकतोस या कामासाठी, या पॉडकास्टसाठी? तू सोडलास तर मी पण सोडेन. मला जॉबवर ठेवतच नाहीत, मी फ्रीलान्सर आहे, मला बोलत राहतो म्हणून करतोय हे सगळं. ऑब्व्हियसली माझा टाइमपास आहे, मी इमोशनली अटॅच नाही या गोष्टींशी. तर मी आयुष्यात कशाचीच इमोशनली अटॅच नाही. मुद्दा तो नाही. मुद्दा तू या पॉडकास्टसाठी कपडे काढू शकतोस. काय हवंय तुला नक्की माझ्याकडून? मला तुझं डेडिकेशन हवं, तुझं सॅक्रिफाईस हवं. नाही, इथे आम्ही क्रिकेटच्या डिस्कशन साठी जमतो, तुम्हाला सांगतोय मी, ह्याच्यावर जाऊ नका. आणि जर तुला तसं काही शूट करायचं असेल तर तू दुसरीकडे जा, दुसऱ्या कोणत्याही माणसाबरोबर. मी इंटरेस्टेड नाहीये बाई. हाच ऍटिट्यूड प्रॉब्लेम आहे, हाच प्रॉब्लेम होता. जरा लांब बसू दे मला. मिडिओक्रिटी, ह्यांच्यामध्ये ती रॉयलनेस नाही. हाच प्रॉब्लेम होता द्रविड, सचिन, कोणते अजून होते, कुंबळे वगैरे यांच्यामध्ये. पण एक माणूस होता जो या अख्ख्या मिडिओक्रिटीला नडला आणि त्याने स्वतःचं टी शर्ट काढलं होतं आणि लॉर्ड्सच्या बाल्कनीत फ्लॉन्ट केलं होतं. सो तुम्हाला कळलं असेल आज आम्ही कोणाविषयी बोलणार आहोत. सौरव चंडीदास गांगुली. दादा चंडीदास गांगुली. रिसर्च. तर आम्हाला सौरव गांगुली बद्दल काय माहिती तुला, किंवा काय आठवणीत तुझ्या? सौरव गांगुली हा इंडियाचा ओजी कॅप्टन आहे असं वाटतं मला. धोनी वगैरे फेक आहे काय? धोनी तर त्याच्यानंतर आला ना, धोनीला तो सिनियर आहे, त्यामुळे म्हणजे कपिल देव वगैरे कोण? नाही आहेतच. पण इंडियाला आता जी इंडियाची टीम आपण बघतोय त्याचा बेस आय गेस सौरव गांगुलीने घडवलाय. म्हणजे सचिन नाही ऍक्च्युली, द्रविड म्हण, लक्ष्मण म्हण, सेहवाग म्हण, हरभजन, युवराज, झहीर खान, आगरकरला घ्यायचंय का त्या लिस्ट मध्ये? आगरकरने त्याच्यावेळी चांगली कामगिरी केली. आगरकर, इरफान पठाण, हे सगळे जे काही लेजंडची पिढी आहे, आपण जे काही 90s किड जे काही जगलो 2003-2006च्या दरम्यान वगैरे, सो त्या सगळ्याचा खूप मोठं श्रेय सौरव गांगुलीला जातं. आणि तेच धोनीकडे जी टीम आली ती सौरव गांगुलीने बनवलेली टीम आहे, ऑलमोस्ट जन्माला घातलेली टीम आहे सौरव गांगुलीने. आई कोण होती? ठीक आहे, तेच गांगुलीला विचार. ठीक आहे. सो गांगुली बद्दल आज आम्ही इथे तुमच्याशी बोलणार आहोत. तर गांगुली आपण एक वर आधी तुम्हाला मी स्टार्ट सांगतो. आधी का बोलतोय ते सांग. का बोलतोय गांगुली बद्दल, आम्ही का बोलतो आपण गांगुली बद्दल? तर आज सौरव गांगुलीचा बर्थडे आहे. आज गांगुलीचा 1972चा जन्म आहे, म्हणजे त्याचा बर्थडे किती वाजता? हे तू रिसर्च नाही केलं? 72 + 50 22 होतात आणि 25 72 50 52 55 वर्षांचा गांगुली. 25 चालू आहे ना आता, 53. तर सौरव गांगुली आज 53 वर्षांचा झालेला आहे. सो त्या प्रित्यर्थ आम्ही आजचा व्हिडिओ करतो. तो आहे, तो गेला नाही. त्या प्रित्यर्थ म्हणजे कळलं, पण तू शब्द श्रद्धांजली नाही, तर त्यासाठी आम्ही आजचा व्हिडिओ करतोय. तर गांगुलीचे आम्ही एक जनरल तुम्हाला स्टार्ट सांगतो काय होते. गांगुली टेस्ट मॅचेस 113 खेळल्या होत्या, त्यात त्याने 188 इनिंग्स मध्ये 7212 रन्स केले होते. हायएस्ट स्कोर 239 होता, तो त्याने पाकिस्तानच्या अगेन्स्ट मारला होता. ऍव्हरेज 42 वगैरे होता, त्यात त्याने 32 विकेट काढले त्याचा बॉलर ऍज अन ऑलराऊंडर टेस्ट मॅचेस मध्ये. ओडीआय तो 311 खेळला, त्यात त्याने 11,363 रन्स केलेत. त्याचा हायएस्ट स्कोर 183 आहे, जो त्याने वर्ल्ड कप मध्ये मारला. 183 किती लोकांचा हायएस्ट स्कोर आहे? खरं, धोनीचा आहे, गांगुलीचा आहे, विराट कोहलीचा आहे, कपिल देवचा पण 183 आहे, 175 सॉरी. तर त्याचा ऍव्हरेज 41 होता. 100 त्याने विकेट काढल्या ऍज अ बॉलर. सो हा गांगुलीचा वरवरचा रेकॉर्ड आहे. आता गांगुली ऍज अ स्टोरी खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे. तर सचिनचा तो काळ होता. सचिन, कांबळी हे लोक जस्ट 90s मध्ये इंडियन टीम मध्ये आले, अर्ली 90s मध्ये. तर तिथे बंगालमध्ये गांगुली डोमेस्टिक खेळायला लागला होता 90s मध्ये वगैरे. सो त्याची पण इंटरेस्टिंग स्टोरी आहे. त्याचा मोठा भाऊ त्याच्या आधी क्रिकेट खेळत होता. सो त्याचा मोठा भाऊ, अच्छा ओके, स्नेहाशिष गांगुली काहीतरी नाव होतं. तर तो क्रिकेट ऑलरेडी खेळत होता आणि गांगुलीचा जेव्हा डेब्यू होत होता त्याच्या मोठ्या भावाला ड्रॉप करून गांगुली टीम मध्ये घेतलं होतं. सो ड्रॅमॅटिक स्टार्ट होती खूप जास्ती. सो त्याच्या घरी आजच ते सेलिब्रेट सो त्याच्या आजच ते घरी सेलिब्रेट फार झालं होतं, कारण ते कळलं काय करावं, त्याचं दुःख आहे, याचा आनंद आहे, तसं होतं ते. पण मग ते जाणून बुजून गेलेलं की ते झालेलं सिलेक्टर्स कडून? जागा एकच असणार, तसं झालं असणार. सो गांगुली जास्त चांगला प्लेअर असेल कदाचित. त्यावेळी कदाचित उजवा असेल तेव्हा तो, किंवा काय जे काय असेल ते. इव्हन मी ऐकलं गांगुलीचं ते पण होतं की काय तो डाव आहे काय, तो उजवा होता लहानपणी, तो डावा झाला, त्याला डावा बनवला गेला.
अशी त्याची स्टोरी होती लहानपणी. तो उजवा गावस्करांसारखं केलं पण तो सक्सेसफुल झाला. गावस्कर रोहन गावस्कर. तर पण ते खरं होतं गावस्करांचं. गावस्कर कॅन गो टू दॅट लेवल आय फील. नाही खूप इमोशनल ना त्यामुळे बाकी काय. तर गांगुली बद्दल असं आहे की तो 90च्या त्या का तो रणजी खेळायला लागला. सो त्याने क्वार्टर फायनल पर्यंत रणजीमध्ये आणलं बंगालला, कोलकाताला. तर त्या काळात त्याची थोडीशी हवा निर्माण झाली. 92-93ला सिरीज होती ऑस्ट्रेलियामध्ये, ट्राय सिरीज, ज्या त्या काळात खूप व्हायच्या, इंडिया, वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियामध्ये. सो ती ट्राय सिरीज होती. वेस्ट इंडिज सोबत तो एक मॅच खेळला, त्याने 3 रन्स केले आणि त्याला बसवला इंडियाने. सो त्या मॅच नंतर गांगुलीला डेब्यू करायला अजून 3 ते 4 वर्ष गेली. सो युजली लोकांना का बसवतात की तो वाईट खेळलाय किंवा काहीतरी फिल्डिंग वाईट आहे, बॉलिंग इफेक्टिव्ह नाहीये, लायबिलिटी टीमवरती. गांगुलीला का बसवलं असेल? कारण गांगुलीचा ऍटिट्यूड खराब होता. सो गांगुली आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, वी ऑल नो गांगुली इज प्रिन्स ऑफ बंगाल. तो तिकडच्या खूप रॉयल फॅमिलीतला होता. सो तो तिला महाराज होता. लहानपणी ती पण अफवा असायची की गांगुलीकडे भाई 32-33 गाड्या आहेत टोटल. एका माणसाकडे 32-33 गाड्या म्हणजे धोनीकडे तर असते एवढ्या बाईक्स माझ्यामध्ये. पण लहानपणी आपण ज्या गरिबीत मोठे झालो, आपण ट्रेन मधनं प्रवास केलाय, आपण रिक्षातनं प्रवास केला, एक गाडी असणं अजूनपर्यंत परवडत नाही, तेव्हा 32-33 गाड्या म्हणजे. सो गांगुली वी ऑल नो की प्रिन्स होता, तिथला महाराज होता, रॉयल फॅमिलीत नव्हता. सो त्यावेळी मॅच मध्ये जेव्हा गांगुली ड्रेसिंग ज्या मॅचला नसेल किंवा जे काय असेल तेव्हा त्याने वॉटर बॉटल्स द्यायला नकार दिला होता. म्हणजे पाणी पाजलं तर त्याने पाणी पाजण्याचा धर्म फॉलो नाही केला. सो त्यामुळे लोक बीसीसीआय मध्ये झालं की ह्याचा ऍटिट्यूड खराब आहे, वाईट ऍटिट्यूड आहे, त्यामुळे त्याला बसवलं गेलं. रवी शास्त्री त्याच्याकडे काहीतरी बोलला म्हणतो तेव्हा या सगळ्या गोष्टींमुळे. सो गांगुलीला बसवलं गेलं. त्यानंतर 2-3 वर्ष झाली, त्यात त्याने डोमेस्टिक मध्ये खोऱ्याने रन्स मारले आणि मग बीसीसीआयने ठरवलं की आपण अजून एक चान्स देऊया. मग गांगुलीचा डेब्यू झाला टेस्ट मध्ये अलॉंग विथ राहुल द्रविड. सो त्या मॅचला त्याने सेंचुरी टाकलेली, 131 रन केले गांगुली. 131 रन केलेले इंग्लंड विरुद्ध लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर. आणि द्रविडने सुद्धा त्या मॅचला 95 केले. द्रविडने 100 नव्हते मारले. द्रविडने नव्हते सेंचुरी मारली, तो 90s मध्ये 95 लावला. सो आणि दोघे पण पुढे येऊन लेजंड झाले ऑब्व्हियसली. आणि ऑब्व्हियसली तेव्हा लोकांना कळत असेल की त्यात केवढं पोटेन्शियल गांगुलीला. म्हणजे द्रविड हे बोलला पण आहे की ऑफसाईडला एक देव आहे आणि एक सौरभ गांगुली, तसं होतं. सो त्याचा ऑफसाईडचा गेम जाम भारी होता. म्हणजे लहानपणी आम्हाला जर कोणाचे सिक्सेस लक्षात आहेत, कारण सचिन वॉज मोर ऑफ टायमिंग, बाउंड्रीज पिअर्स करणं हे सगळं होतं. सिक्सेस जर कोणाला लक्षात असेल तर गांगुलीचे सिक्सेस लक्षात आहेत, बिफोर युवराज आणि हे सगळं. गांगुलीचे सिक्सेस, गांगुलीचा मला एक 6 आठवतोय, आता मला मॅच नाही आठवतंय कोणती ती. जसा कोहलीने मारला हॅरिस रॉफला, तसा सेम गांगुलीने पण मारलेला सरळ. तू 7च्या सिरीज मध्ये ब्रॉडला मारलेला शॉट, आय गेस ब्रॉडला मारला होता त्याने सेम. सो ओजी बिफोर ओजी ते वाले. पण ठीक आहे, ब्रॉडचा स्पीड आणि हॅरिस रॉफचा स्पीड मध्ये फरक आहे. पण तरी तेव्हा तसे शॉट्स मारणं तेव्हा, आणि 6 हिटिंग हे नाही. पण गांगुली 6 हिटर होता, चांगला 6 हिटर होता गांगुली. आणि ते पण होतं की लेफ्टी 6 लांब मारतात, ते गांगुलीमुळे तुला इन जनरलच म्हणायचे की लेफ्टीचे शॉट जास्त चांगले लागतात. तर गांगुलीचा स्टार्ट 96 मध्ये वगैरे झाला. सो तो कन्सिस्टंटली चांगला खेळला. पण मग खूप मोठा ड्रामा काय म्हणतो अनफोल्ड झाला 99 मध्ये. सो 99 मध्ये बेसिकली वर्ल्ड कप झाला होता. 99चा जो वर्ल्ड कप होता, सो त्यामध्ये गांगुलीचा तो पहिला वर्ल्ड कप होता. तो वर्ल्ड कप गांगुलीने गाजवला होता. त्याने 7 विकेट्स घेतल्या होत्या, त्याने 378 रन्स केले होते गांगुलीने. सो त्यात ती इनिंग खूप फेमस आहे. इंडिया वर्सेस श्रीलंका वर्ल्ड कपची मॅच होती आणि त्यात त्याने द्रविड सोबत 300च्या आसपास काहीतरी पार्टनरशिप टाकली होती आणि त्यात गांगुलीने 183 रन्स मारले होते. त्याचा हायएस्ट आता आणि अजूनपर्यंत वर्ल्ड कप मध्ये हायएस्ट स्कोर होतो माझ्यामध्ये. अच्छा, ओके. पार्टनरशिपचा म्हणतोय नाही, पार्टनरशिपचा तो हायएस्ट स्कोर आहेच. पण गांगुली आधी तो रेकॉर्ड तेवढा कोणाचा नव्हता. नंतर ऑब्व्हियसली क्रिस गेलला वगैरे आपण मारताना बघितली डबल सेंचुरी, इव्हन गप्टिलला पण बघितली, पण त्या 99 पर्यंत तोच होता. सो गांगुलीचा हायएस्ट होता 183चा जो काय तो होता तो. आणि तो डेब्यू वर्ल्ड कप होता. सो डेब्यू वर्ल्ड कपला कोणी एवढे रन्स नाही करत. सो तो वर्ल्ड कप त्याने खूप गाजवला होता. तेव्हा कॅप्टन अझरुद्दीन होता. पण कॅप्टन तेव्हाच अझरुद्दीन होता. त्यानंतर 1 वर्षाने खूप मोठं स्कॅन्डल झालं इंडियामध्ये मॅच फिक्सिंगचं. म्हणजे अजय शर्मा, तो तर डोमेस्टिकच खेळायचा, अजय जडेजा, अझरुद्दीन, विनोद कांबळे, तो रडला होता की मला वाटलं अरे 96चा वर्ल्ड कप जेव्हा झाला ना, तर टॉस जिंकली इंडिया आणि इंडियाने फिल्डिंग घेतली श्रीलंकेसोबत. सो कांबळीचं असं होतं की आम्हाला सगळ्यांना बॅटिंग घ्यायची होती आणि अझरुद्दीन असं का केलं. सो तो रडला होता एबीपी न्यूज वरती, खूप असा धाय मोकळून रडला होता तो. अझरुद्दीनला विचारलं की कांबळे असं म्हणतोय की तुम्ही 96ला पण फिक्सिंग केली होती, बेवडा आहे वो, दारू पिके बोल रहा. अझरुद्दीन असं बोललं. तर मग 2000 साली सगळं ते फिक्सिंग स्कॅन्डल बाहेर आलं ह्या सगळ्यांचं. ते अख्खं जे
काय म्हणतो त्याला आपण स्टिंग ऑपरेशन झालं होतं ते. सो त्यानंतर इंडिया, आफ्रिका या सगळ्या देशांमधले जे प्लेयर्स होते, हॅन्सी क्रोनी पासून तिकडे ते इथपर्यंत सगळ्यांची वाट लागली. हॅन्सी क्रोनी जो एअरप्लेन क्रॅश मध्ये मेला, विचार, जो सचिनचा सगळ्यात डिफिकल्ट बॉल होता फेस केलेला. का होता तो अजून नाही कळले, कारण मीडियम पिच होता, ऑफ गार्ड कटर्स टाकायचा. सो गांगुली मग 2000 मध्ये जेव्हा अझरुद्दीन गेला त्यानंतर कॅप्टन्सी कोणाला द्यायची, तर सचिनने ऑलरेडी नकार दिला होता, कारण त्याचा वर्ल्ड कपच्या आधीच त्याचा काहीतरी सीन झाला होता सगळा तो कॅप्टन्सीचा फियास्को. सो मग त्यांनी गांगुलीकडे बघितलं. सो गांगुलीने त्या कंडिशन मधनं टीमला सावरले, ज्या काळात फिक्सिंगचा आरोप होता, लोकांचा क्रिकेटवरनं विश्वास की हे सगळं फिक्स असतं, आम्ही क्रिकेट बघायचं का. सो त्या अख्ख्या फियास्कोनं वर काढलं इंडिया. आणि ज्या ऍटिट्यूडने त्याने पूर्ण ती सगळी सूत्र हाताळली, तो आतापर्यंत लक्षात आहे लोकांच्या, की एकदम अग्रेशन आणि जे आहे ते तोंडावर. मला पाकिस्तान विरुद्धची ती मॅच आठवते की ज्यात कोणतरी इंजर्ड झालेला, की क्रॅम्प वगैरे आलेला, तर गांगुली बाजूला द्रविड बरोबर की कोणावर तरी उभं राहून बोलायचा की अरे भाई जल्दी कर, टाइम हो रहा है वगैरह, की अगर रेफरी को ये प्रॉब्लम हो गया तो मेरे को फाइन भरेंगे, मैं ऐसा नहीं बोल रहा हूँ की तू नाटक कर रहा है वगैरह, पर जो कुछ है वो जल्दी कर. तो प्रॉपर तो पाकिस्तान लोकांना भिडायचा. आणि गांगुली त्याच्या ऍटिट्यूड साठी खूप फेमस होता, म्हणजे त्याने जे स्टार्टला केलं तेपासून ते स्वतःचा नडीच होता. मग जेव्हा त्याला तो ऍटिट्यूड असं बघायला गेलं तर त्याच्या कामीच आला, त्याच्या इंडियाच्या पण कामी आला. सो धोनीने नंतर लीड केली टीम, कोहलीने लीड केली, नंतर रोहितने केली. या सगळ्यांनी ट्रान्झिशन खूप क्रिकेटिंग ट्रान्झिशन बघितलेत, की एक टीम जाते, एक टीम येते, किंवा जे काय आपण नवीन सेट करतो टीम ते करतो. गांगुलीने लोकांचा विश्वास सेटल होताना बघितला, की फिक्सिंग मुळे जे काय झालं होतं की लोकांनी क्रिकेटरचे फोटोज आले होते, किंवा लोकांनी क्रिकेट बघणं बंद केलं होतं ऑलमोस्ट. सो त्या काळात त्याने टीम सांभाळली, एवढी मोठी मॅच त्याने धुरा सांभाळली त्या काळात. सो गांगुलीचं कॉन्ट्रीब्युशन खूप कमेंटेबल आहे माझ्या मते. आणि जे तू जसं म्हणाला स्टार्टला की गांगुलीने अख्खी नवीन फळी तयार केली. झहीर खान, नेहरा, युवराज सिंग, आगरकर त्याच्या आधीपासून होता, 96 ला आगरकर वगैरे ऑलरेडी खेळून झाला होता. सो हे सगळे प्लेयर्स, युवराज हरभजन, नेहरा, सहवाग, या सगळ्या नवीन पोरांना त्यांनी इन केलं आणि त्याने लोकांसाठी प्रॉपर स्वतःची एक टीम बनवली. असं नाही की सहवागला ओपनर बनवणं हा गांगुलीचा जेवढं सगळ्यांना माहिती आहे. सो 2000 मध्ये तो कॅप्टन झाला त्या अख्ख्या त्या स्कॅन्डल नंतर. सो त्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी झाली, जी 2000 ची चॅम्पियन्स ट्रॉफी झाली, ज्यात इंडिया फायनलला पोहोचली. सो त्याची ऍज अ कॅप्टन ती पहिली आयसीसी टुर्नामेंट होती ज्यात इंडिया ऑफिशियल फायनलला हरली न्यूझीलंड सोबत, पण गांगुलीने टीम फायनल पर्यंत नेली होती. पण मग ती वाली चॅम्पियन्स ट्रॉफी 2002 ची आहे, जी श्रीलंकेसोबत फायनल झाली आणि फायनल वॉश आउट झाली. सो जॉईंट शेअर केली ट्रॉफी. सो ती पण गांगुलीच्याच कॅप्टन्सीमध्ये झाली होती. सो गांगुलीचे खूप असे मुवमेंट्स आहेत, त्यातले तुला कुठले मुवमेंट्स माहिती आहेत त्याचे? एक तर ऑब्व्हियसली 2003 चा वर्ल्ड कप आपला, फायनलला हरलो. येस, 2003 ला जशी त्याने टीम फायनल पर्यंत नेली, ज्या ऍटिट्यूडने त्याने नेली. ऑब्व्हियसली सचिनचा खूप मोठा हात होता त्यात, पण तेच आहे, सचिन फक्त बॅट्समन होता, तो कॅप्टनशिप नव्हता, फिल्डिंग शेवटी गांगुलीलाच लावायची होती. सो गांगुलीने ज्या पद्धतीने नेलेली टीम, आणि त्याने काही क्रुशल डिसिजन्स, खूप रिस्की डिसिजन्स होते त्या काळात. त्याने लक्ष्मणला बसवला होता वर्ल्ड कप मधनं, आणि त्याने नयन मोंगियाला घेतलं, नाही सॉरी दिनेश मोंगियाला घेतलं, कारण तो पार्ट टाइम स्पिन पण टाकतो. सो ते जेव्हा की लक्ष्मण आधी फॉर्म मध्ये होता आणि लक्ष्मण बरीच वर्ष सर्व्ह करत होता इंडियाला. सो त्याने तो कॉल घेतला होता. शिवाय त्याने आगरकरच्या वर जाऊन त्याने आगरकरचे तोपर्यंत 200च्या वर विकेट्स होते ऑलरेडी इंडियन क्रिकेटसाठी. सो गांगुलीने खूप टफ कॉल्स घेतले माझ्या मते त्या काळात. इव्हन त्या वर्ल्ड कपला पण ते होतं की ओपनिंगला कोणी जायचं, गांगुली की गांगुली सचिन की सहवाग सचिन. सो त्याने सहवाग सोबत स्टिक केलं, सहवाग सचिन ओपनिंगला आले. त्याच्या 1 डाऊन यायचा की 2 डाऊन यायचा? गांगुली माझ्या मते 2 डाऊन यायचा, 2 डाऊन का 3 डाऊन यायचा लक्षात नाही. 2 डाऊन असेल किंवा 1 डाऊन, आय डोंट नो. द्रविडच्या तो आधी यायचा माहिती, 1 डाऊन यायचा गांगुली. तर गांगुलीने इन जनरल गांगुलीच्या पार्टनरशिप पण फेमस आहेत, खूप पार्टनरशिप्स. सचिन सोबत त्याने ऑलमोस्ट 4,000 का 5,000 रन्स मारलेत दोघांनी पार्टनरशिप्स मध्ये. त्याच्या सहवाग सोबत चांगल्या पार्टनरशिप्स आहेत. सो त्याची जी कॅप्टन्सीची स्टार्ट आहे त्यातली खूप मेजर सिरीज आहे इंडिया ऑस्ट्रेलिया बीजीटी इन इंडिया, ज्यात ती इडन गार्डनची मॅच सगळ्यांना माहिती, द्रविड आणि लक्ष्मणने पार्टनरशिप टाकलेली. कोणाची तरी एकाची तब्येत ठीक नव्हती, तर लक्ष्मणला बॅक स्पॅझम होता आणि द्रविड पण आजारी होता. आणि ती फॉलो ऑन ऑस्ट्रेलियाने आपल्याला फॉलो ऑन दिलेला त्या मॅच मध्ये, आणि तरी सुद्धा आपण ती मॅच जिंकली. ती एकुलती एक अशी मॅच आहे जी फॉलो ऑन घेतल्यानंतर इंडियाने जिंकलेली. इव्हन त्या सिरीज मध्ये खूप गोष्टी, इव्हन भज्जीला आणणं, भज्जी त्याचा मोठा बॉल होता, कारण त्याच्या आधी भज्जी खेळला होता इंडियासाठी एखाद मॅच, पण भज्जीने फार भारी बॉलिंग केली नव्हती आणि इंडियाला असं चांगला स्पिनर सापडत नव्हता. ऑस्ट्रेलिया सोबत त्याला खेळवणं, अनिल कुंबळे इंडियाला कोणी सापडत नव्हता. सो त्याने कॉल घेतला की हरभजनला परत बोलवा. सो ते होतं की हरभजनला बोलवा, मग हरभजन आला आणि हरभजनने विकेट्स काढले. सो त्या सिरीज मध्ये इंटरेस्टिंग गोष्ट केली होती की तो प्रत्येक मॅचच्या टॉसला लेट जात होता. सो त्याने स्टीव्ह वॉला खूप, कारण त्याच्या जस्ट आधी ऑस्ट्रेलियाने सगळं सुरू केलं होतं
की वर्बल वॉर्स करतात ते मॅचच्या आधी की प्रेस इंडियाला आम्ही 1 साइड हरवू, इंडिया काय फालतू टीम आहे. आणि त्या काही ऑस्ट्रेलियाची स्ट्रीक होती की ऑस्ट्रेलिया काहीतरी 15 सिरीज लगातार जिंकली होती आणि ती 16वी सिरीज होती की जी ऑस्ट्रेलिया जिंकून खूप मोठा त्यांचा रेकॉर्ड होणार होता. सो स्टीव्हा म्हटलं की आम्ही जिंकणार होतो, फॉर्मॅलिटी असं तसं. मग गांगुलीला पोक करायला सुरुवात गांगुलीने की तो टॉसलाच लेट जायचा. सो त्याने ते सगळे त्याने वॉचा प्रॉपर पेशन्स टेस्ट केला होता. आणि मग ती सिरीज इंडियाने पहिली मॅच हरून सुद्धा इंडियाने जिंकली होती. कारण सेकंड आपण इथे जिंकलो इडन गार्डन्स मध्ये आणि थर्ड आपण चेन्नईमध्ये जिंकलो माझ्यामध्ये. सो त्यानंतर मग ही सिरीज तर झालीच ऑब्व्हियसली, वन ऑफ द ग्रेटेस्ट मुवमेंट्स. त्यानंतर 2003चा वर्ल्ड कप झाला, त्याबद्दल बोललो आपण. इव्हन त्याने मध्ये 2 गोष्टी केल्या होत्या. 2002ची इंग्लंड सिरीज होती, सो त्याआधी आपण इंग्लंडला हरवलं वगैरे खूप आधी होतं. सो टफ सिरीज होती ती पण त्याने इंग्लंडमध्ये ड्रॉ केली. त्यात त्याने नासिर हुसेन सोबत पण सेम केलं होतं, तो लेट यायचा टॉसला. सो ह्यात त्याला काय मजा यायची माहित नाही. गांगुली प्रिन्स ते एक्सपेक्ट करू शकतो. त्यानंतर नेटवर्क सिरीज कधी झालेली 2002 साली, त्या टेस्ट सिरीजला केफ आणि युवराज वाली. सो त्या सिरीजला पण ते जे काही त्याचं सेलिब्रेशन होतं की त्याने दाखवून दिलं भाई त्याचा पण एक बॅकड्रॉप आहे. 2001 ला इंग्लंड इंडियामध्ये आलेली आणि अँड्रू फ्लिंटॉफने मुंबईमध्ये मॅच होती. मुंबईमध्ये मॅच जिंकल्यानंतर टी शर्ट काढून अँड्रू फ्लिंटॉफ ग्राउंडवर सेलिब्रेट करत फिरत होता. तेव्हा गांगुलीचा इगो हर्ट झाला भाई की तू इथे येऊन हे सगळी गाणमस्ती नाही करू शकत. ते कोणाला नव्हतं आवडलं इंडियामध्ये, कारण की थोडं ते डिसरिस्पेक्टफुल म्हणून बघितलं गेलं त्यावेळी. आता आय गेस मला नाही वाटत असं कोणी बघितलं. पण इन जनरल क्रिकेटमध्ये क्रिकेट इज अ जेंटलमॅन्स गेम. त्या गेममध्ये टी शर्ट काढणं वगैरे. आणि त्यात कसं होतं की इंडिया तिथे सिरीज झाली होती. सो पहिल्या 3 मॅच इंडिया जिंकली, एक इंग्लंड जिंकली असं काहीतरी होतं. सो 3-1 इंग्लंड पुढे होती आणि मग त्यानंतर इंग्लंड 2 मॅच जिंकून ती सिरीज इक्वल केली. तू पहिल्या 3 मॅच इंडिया जिंकली असं बोललास. 3-1 इंडिया पुढे होती. मग ती पहिली कुठली जिंकली ते मला एक्झॅक्टली माहित नाही. कधी 2 इंडिया जिंकली, मग इंग्लंड जिंकली, मग इंडिया जिंकली, असं काहीतरी झालं असेल. 3-1 इंडिया पुढे होती. मग नंतर इंग्लंडने 2 मॅच जिंकली आणि सिरीज ड्रॉ केली आणि त्याने जे काही सेलिब्रेट केलं ते केलं. सो ते इंडियात कोणालाच नव्हतं आवडलं. इन जनरल त्याच्या आधी ते कधी घडलं नव्हतं क्रिकेटमध्ये तरी. सो मग गांगुलीने त्याचा बदला नेटवेस्ट सिरीज मध्ये घेतला, जे की आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. केफ आणि युवराजची वन ऑफ द ग्रेट पार्टनरशिप्स आहे ती. नंतर मग युवराज आउट झाला, केफने जिंकवली, झहीर खानचा तो सिंगल आणि मग ओव्हरथ्रो जाणं ते सगळं झालं. आणि मग गांगुलीने भाई काढला टी शर्ट आणि फिरव आणि तो खूप इंडियन सेटअप माइंडसेट साठी पण खूप मोठी गोष्ट होती. कारण त्याआधी असं कधी कोणी नव्हतं केलं की कपडे काढले. आणि मी हे आदल्या व्हिडिओमध्ये पण बोललो आपल्या की लॉर्ड्स वर जाऊन असं करणं खूप महत्वाचं होतं. कारण की लॉर्ड्सचा एक हे आहे काय ड्रेस कोड आहे, डेकोरम आहे, ड्रेस कोड आहे की तिथे जाण्यासाठी म्हणजे सगळ्यांसाठी नाही, तिथले जे मेंबर्स वगैरे त्यांचा प्रॉपर ड्रेस कोड असतो की तुम्ही टाय घालूनच यायचं, तुम्ही सूट घालूनच यायचं, तुम्ही अशा पद्धतीनेच कपडे घालायचे बायकांना पुरुषांना दोघांनी. आणि त्यांचं जे काही रूल्स आणि रेग्युलेशन तिथे खूप आहेत लॉर्ड्स मध्ये, खूप म्हणजे खूप मेंबर्ससाठी वगैरे ते काही असते. सो लॉर्ड्स मध्ये जाऊन तिथल्या बाल्कनीमध्ये तुझं टी शर्ट काढून ते टी शर्ट फिरवणं वगैरे जे काही ते खूप अप्रिशिएबल होतं. आणि ते खूप मोठं उत्तर होतं इंग्लंड क्रिकेटसाठी. कारण एकदा त्यांनी मुंबईत केलं. मुंबई इंडियन क्रिकेटसाठी मॅक खूप महत्वाची जागा आहे, तशी तिकडे आहे क्रिकेटची पंढरी मुंबईत आहे, तिकडे लॉर्ड्स मध्ये. सो त्याने त्यांच्या भाषेत त्यांना उत्तर दिलं होतं. सो ते खूप तेव्हा तरी खूप असं होतं की शेने काय काय केलं. बट गांगुली डिडंट थिंक ट्वाइस. त्याने ते केलं, त्याला जे वाटलं त्याने ते केलं. त्याच्यात ते नेहमी खूप त्याच्यात तो होता की मी जिंकलो की हे करणार आहे म्हणून. पण इंडिया ती मॅच जिंकणं खूप कठीण होतं कारण फायनलला 321 रन्स विन होते. माझ्या फक्त तेव्हा 321 रन म्हणजे खूप मोठा मॅमथ स्कोर आहे खरं. आणि फायनल्सच्या प्रेशरमध्ये. आणि त्यात सचिन लवकर आउट झाले होते. सेहवाग आणि गांगुलीने बरी पार्टनरशिप टाकली होती. पण नंतर ती मॅच कशी इंडिया जिंकली, चांगली खेळली आणि जिंकली. आणि माझ्या त्यात फक्त विश्वास दोघांनाच होता, एक इम्रान हाशमी जन्नत मध्ये जो बेटला होता तो आणि एक गांगुली. सो इट वॉज क्वाईट अ बिग अचिव्हमेंट. आणि त्याची ती ऍक्शन खूप मोठी होती, रिव्हॉल्युशनरी ऍक्शन होती. सो गांगुली तो फिअरलेस असणं किंवा मी ह्यांची मारणार आहे किंवा ह्यांना ह्यांच्यापेक्षा उत्तर देणार आहे हा त्याने ऍटिट्यूड सेट केला इंडियासाठी. सो ते थ्रू आउट त्याच्या करिअरमध्ये होता. जेव्हा तो कॅप्टन नव्हता तेव्हा पण तो ऍटिट्यूड असायचा. म्हणजे नंतर धोनी वगैरे कॅप्टन होता तेव्हा पण तो तसाच वावरायचा फील्डवर. आणि गांगुलीने ते केलं, ओव्हरसीज जाऊन कॉन्फिडन्स देणं, ओव्हरसीज परफॉर्म करायला सुरू केलं चांगलं जे काय झालं. जिंकले नाही जास्त ओव्हरसीज गांगुलीच्या, पण ड्रॉ करणं पण त्यावेळी विक्ट्री सारखं होतं. त्यावेळी एक डॉमिनेशन जे असतं की भाई आम्ही इथे हरण्यासाठी नाही आलो, ते गांगुलीने तयार केले होते. इव्हन 3 आणि 4ची जी ऑस्ट्रेलिया झालेली बीजीटी होती, ऑस्ट्रेलियामध्ये जी झाली होती त्यात पण इंडियाने 1-1 ड्रॉ केली. ज्यात ती ॲडिलेड मधली द्रविडची स्पेशल इनिंग होती. इव्हन आगरकरने 6 विकेट्स घेतल्या होत्या, इफ यू रिमेंबर. आगरकरचं तेवाला पण आहे त्या सिरीजला की लागोपाठ डॉट ते इंग्लंड विकेट बोल्ड वाला का? नाही बोल्ड वाला नाही, डक्स वाला.
ते इंग्लंडमध्ये झालं होतं लॉर्ड्स, ते वेगळं होतं. हो, ते ऑस्ट्रेलियातलं नाही माझ्या मते. नाही, ते ऑस्ट्रेलियामधलं, कारण की मला आठवतं प्रॉपर त्याचं सिंगल काढलं मग अप्लॉज वगैरे झालेलं. पण ते ऑस्ट्रेलियामधलं का? मला वाटतं ते लॉर्ड्स मॅच. अच्छा, ओके, ठीक आहे. तुम्ही आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा ते इंग्लंड मधलं की ऑस्ट्रेलियामधलं. ठीक आहे. तर त्याने जाऊन ऑस्ट्रेलियामध्ये ती सिरीज ड्रॉ केली. तेव्हा स्टीव्हची अगेन्स्ट शेवटची सिरीज होती माझ्या मते 3 आणि 4ची. सो इथपर्यंत गांगुलीने इंडियाला खूप काय दिलं. त्याने 3च्या वर्ल्ड कपच्या फायनलला आणलं, जसं की हा म्हटलं. त्याने एक चॅम्पियन्सच्या फायनलला आणलं, एक चॅम्पियन्स ट्रॉफीच्या त्याने फायनलला आणलं, एक चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकवली, शिवाय त्याने नेटवेस्ट सिरीज जिंकवली, आणि असं बरंच काय त्याने कॉन्ट्रीब्युट खूप ग्रेट केलं. पण मग नंतर आला गांगुलीचा डाऊनफॉल, जो की आला ऍज अ कॅप्टन आणि ऍज अ प्लेअर सुद्धा, की 4 आणि 5 नाही, एकतर 3चा वर्ल्ड कपची फायनल आपण हरलो. सो त्यामुळे थोडं क्रिटिसिझम झालंच होतं की त्याने फायनलला बॉलिंग का घेतली, हे सगळं ते होतंच. 4 आणि 5 मध्ये जेव्हा ऑस्ट्रेलिया इंडियामध्ये आली, त्यांनी इंडियाला येऊन इंडियात हरवलं होतं, इफ यू रिमेंबर. आणि मग त्यानंतर झालं की हा वाईट कॅप्टन आहे किंवा असं आहे तसं तसं. आणि जेव्हा 3 आणि 4ची तिकडची सिरीज झाली, तेव्हा त्याने बॅटिंगसाठी चॅपलकडनं हेल्प मागितली होती तिकडे, की मला बाउन्सी ट्रॅकवर खेळायचं सिक्रेट काय किंवा काय. सो त्याला चॅपलने थोडीफार हेल्प केली, त्याला चॅपल आवडला. पण मग जसं बऱ्याच लव्ह स्टोरीज मध्ये तसं झालं, त्याने इंडियाला रेकमेंड केली की चॅपलला कोच करा. चॅपल कोच म्हणून आला. इंडिया ऑझीज सोबत ती मॅच हरली, ती टेस्ट सिरीज हरली. मग चॅपलने सगळं खापर गांगुलीवरती फोडलं. सो त्याची ती इंटरेस्टिंग स्टोरी आहे की चॅपलने बीसीसीआयला मेल केलं की सौरव गांगुली इज अनफिट टू लीड टीम इंडिया फिजिकली ऑल्सो अँड मेंटली ऑल्सो. ही इज डुईंग दॅट डिवाइड अँड रूल थिंग, आणि एवढं टाकलं. आणि त्या काही तो मेल पब्लिक झाला होता. सो ते खूप असं स्मार्टली त्या लोकांनी केलं होतं की त्यांना पण गांगुलीला बाहेर काढायचं होतं. म्हणजे आता लोक काही म्हणतील की चॅपलने केलं ते चुकीचं केलं, हे केलं ते केलं, पण मला माझं लहानपण लक्षात आहे त्या काही लोकांचा चॅपलला सपोर्ट होता, जेवढं मला लक्षात आहे. की लोक आर्टिकल पण प्रॉपर गांगुलीच्या अगेन्स्ट यायचे त्या काळात. सो गांगुलीने तो अख्खा प्रॉब्लेम, कारण गांगुलीचा तू ऍटिट्यूड बघशील तर तो पण त्यासाठी हे करतो, थोडा सपोर्ट करतो त्या सगळ्या गोष्टींना, की गांगुली असं असं करू शकतो वगैरे. ज्या प्रकारे गांगुली वावरायचा, जो त्याचा प्लस पॉईंट होता इन जनरल मॅचेस मध्ये वगैरे त्याआधी, सो तो आता निगेटिव्ह पॉईंट पण झाला असेल कदाचित त्यावेळी, त्यामुळे पण ते जास्त. आणि थोडीशी बॅटिंग पण टाका थोडीशी ऑफ जायला लागली होती. सो चॅपलने ते केलं जे गांगुलीला कधीच एक्सपेक्टेड नव्हतं माझ्या मते. त्याने गांगुलीलाच बाहेर केलं टीम मधनं. मग चॅपलचे फोटो वगैरे जायले छान मस्त कोलकातामध्ये, फुल राडे घातले त्यांनी, जसे ते इलेक्शन्स ना करतात. तर त्यानंतर त्यांनी द्रविडला कॅप्टन केलं. सो द्रविडच्या कॅप्टन्सी अंडर इंडिया बरी जिंकत होती, काय जिंकत होती, थोडी टीम पण स्टेबल व्हायला लागली होती. पण त्याच वेळी इंडियाने 2 मेजर गोष्टी हरल्या. एक तर इंडियाने 6ची चॅम्पियन्स ट्रॉफी हरली, जी इंडियात होत होती. सो इंडिया त्याच्या पहिल्या राऊंडला बाहेर गेली. सो ते झालं. इंडिया आफ्रिकेत गेली. इंडिया 4-0 का 5-4-1 ने ती सिरीज हरली आफ्रिकेसोबत, आफ्रिकेमध्ये. सो मग झालं. आणि त्या काळात गांगुलीने ते केलं. गांगुलीने हार नाही मानली माझ्यामध्ये. तो डोमेस्टिक मध्ये खेळत राहिला. मग जसा वेंगसरकर माझ्यामध्ये सिलेक्टर झाला, त्याच्या आधी किरण मोरे होता, जेव्हा द्रविड होता कॅप्टन त्या काही किरण मोरे होता माझ्यामध्ये. वेंगसरकर जसा सिलेक्ट झाला, वेंगसरकरने गांगुली आणण्याचा प्रयत्न केला टीमला, आणि मग गांगुली आला टीम. आणि तो आय गेस इंग्लंड मध्ये एक सिरीज पण खेळला, आणि तो ती चांगली खेळली. कुठली 7ची म्हणतो, वर्ल्ड कपच्या नंतरची येते. वर्ल्ड कपला पण होता 7च्या होताच. द्रविड कॅप्टन होता. सो मग गांगुली तसा कमबॅक झाला, आणि मग गांगुलीने बॅटिंग पण इथं चांगली केली खूप. त्यानंतर टेस्ट मध्ये त्याची डबल सेंचुरी त्यानंतरच आली माहिती, पाकिस्तान सोबत तिची 239 इनिंग खेळली ती. आणि मग गांगुलीने थोडी ती रिकव्हरी सुरू केली. ते जे काय घडलं ते घडलं, पण मला वाटतं गांगुली कधी त्यातनं मेंटली रिकव्हर करू शकला नाही, की त्याला ड्रॉप केला. तो जो फ्लेअर होता 2003च्या आधीचा, तो पुन्हा नाही दिसला, नंतर गेला होता गांगुलीचा. त्याचं वय पण जास्त होतं ऑब्व्हियसली. सो मग शेवटी 2008ला वगैरे मग ऑस्ट्रेलिया विरुद्ध त्याने रिटायरमेंट घेतली, आणि शेवटच्या मॅच मध्ये धोनीने त्याला कॅप्टनशिप करायला दिलेली. ती एक कडक मुवमेंट आहे, म्हणजे आतापर्यंत मी बघितली खूप इमोशनल मुवमेंट आहे. बाय द वे गांगुलीने धोनी दिला इंडियाला, की धोनीला सिलेक्ट करणे गांगुलीचा कॉल होता. आणि गांगुलीने ते मगाशी जसं मी बोललो की आता जे काही आपण टीम इंडियाचा माइंडसेट बघतोय जिंकण्याचा बाहेर जाऊन वगैरे, तो गांगुलीने चालू केला. प्रॉपर अग्रेशन जे काही टीम आहे त्याचा बेस जर तू बिल्डिंग बघशील तर बिल्डिंगच्या खाली पाया जो असतो तो गांगुलीने तयार केला ह्या इंडियन टीमचा. आणि मग पुढे कित्येक टीम येतील इंडियाच्या, ऑब्व्हियसली त्याचा पाया गांगुलीच राहणार. आणि गांगुलीने ते सगळे प्लेयर डील केलेत ना, त्या काळात सचिन ऑलरेडी खूप मोठं नाव होतं. एक्झॅक्टली, व्यंकटेश प्रसाद होता, अनिल कुंबळे ऑलरेडी बॉलर होता. आणि गांगुली नडलाय त्याच्या प्लेयरसाठी, एवढं मला लक्षात आहे की 3 आणि 4ची जी ऑस्ट्रेलिया सिरीज झाली होती तेव्हा कुंबळेला ड्रॉप करणार होते, कारण कुंबळे ओव्हरसीज चालायचं नाही, ज्यात अश्विन सोबत होतं ते. सो गांगुली म्हणाला की ह्याला घ्या, जर हा नाही चालला तर मी सोडून कॅप्टन. पण कुंबळे जाऊन चालला, त्याने कुंबळेसाठी स्टँड घेतला. सो गांगुलीने ह्या खूप मेजर गोष्टी केल्या, जे त्याने जसं म्हटलं ते भांडणं, सेहवाग आणि जॉन राईटचा जो किस्सा झाला होता की 2002ची नेटवेस्ट सिरीज होती ती, ज्यात तो लंकेसोबत खेळताना त्याने एक रॅश शॉट वरून तो आउट झाला. सो जॉन राईटने त्याला ड्रेसिंग रूम मध्ये असं पकडलं आणि फ्रीजवर आपटलं.
की जर तू असं पुन्हा केलंस तर मी बाहेर काढेन. आणि जसं गांगुलीला कळलं, गांगुली जॉन राईटला बोलला की ह्याच्या पुढे जसं काही घडलं ना तर मग त्याने विचारलं चॅपलला की कोणाला सॉरी जॉन राईटला की काय झालं. त्याने सांगितलं डिड यू हिट हिम. तो म्हटला की हो. सो तो म्हटला डिड ही हिट यू बॅक. तो म्हणाला नाही. का नाही मारलं त्याने तुला. सो गांगुलीच्या प्लेअरसाठी खूप स्टँड घेतला जेवढं आपल्याला माहिती आहे. आणि आपल्या लहानपणी सगळ्यात पहिला कॅप्टन आपण कोणी बघितलं तो सौरव गांगुली. आणि कॅप्टन हा नाव ऐकलं आधी तुझं ऑब्व्हियसली आता धोनीचं येईल, पण लहानपणी कॅप्टन बोललं की गांगुली. आणि आपण गांगुलीलाच बघितलं कॅप्टन. आणि आपण बघितलं तो ऑलरेडी मोठा झालेला, ऑलरेडी एस्टॅब्लिश झालेला कॅप्टन म्हणून. असं नव्हतं की त्याची सुरुवात बघितली, तो ऑलरेडी एस्टॅब्लिश होता. आपण 3 मध्ये क्रिकेट बघतो त्याचं संपत आलो टेनियर. सो या गांगुलीला नंतर पुढे जाऊन पद्मश्री पण मिळालं. सो गांगुलीचं क्रिकेट मधलं कॉन्ट्रीब्युशन इंडियन क्रिकेटमध्ये म्हण किंवा इन जनरल क्रिकेटमध्ये खूप मोठं आहे, इंडियन क्रिकेटमध्ये खास करून. सो आणि अजून काय सांग, तुला गांगुलीचे मुवमेंट्स वगैरे माहिती आहेत? मुवमेंट्स आपण बोललो, ऑलमोस्ट सगळ्यात बोललो. आणि गांगुलीने कॉन्ट्रोवर्सीज खूप फेस केल्या आहेत. त्याचा ते चॅपलने काढणं म्हणा किंवा नंतर कोलकाता नाईट रायडर्स मधून त्याला काढणं. सो गांगुली हॅज वेंट थ्रू अलॉट माझ्यामध्ये, पण त्याने सतत क्रिकेटला दिलंय माझ्यामध्ये. तो नंतर बीसीसीआयचा प्रेसिडेंट झाला, मग त्याला जयशाने पण काढलं. टेन्युअर संपलेलं, त्यामुळे पण ते तसंच असणार. त्याला बनवलं टेन्युअर तर लहानच 2-3 वर्ष, पण 2-3 टेन्युअर राहतात ते लोक, असं पण असतं. सो जे काय झालं गांगुलीसोबत खूप अनफेअर गोष्टी जे काय घडल्यात ते घडल्यात. ही हॅड इज म्हणतो ना दॅट फ्रॅक्शन ऑफ करिअर. आणि त्याने चांगल्या मोमेंट्स पण खूप दिले गांगुलीने ऑब्व्हियसली. सो येस आय गेस. आणि गांगुलीने प्लेयर्स दिले इंडियाला, खूप मोठं जनरेशन दिलं गांगुलीने, पास ऑन केलं. सो अजून तर काही नाही आमच्याकडे गांगुलीबद्दल, पण तुमच्याकडे काही असेल गांगुलीबद्दल अजून माहिती, गांगुलीच्या चांगल्या मोमेंट्स, त्याच्या पर्सनल काही गोष्टी असतील तर त्या तुम्ही आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मांडीला खाजला, क्रिकेटवरचा पहिला मराठी पॉडकास्ट. येस.